भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोवतीचा चौकशी यंत्रणांचा फास आता आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे। सध्या अशोक खरात याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरू आहे। मात्र आता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या अनेक राजकारण्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे। माहितीनुसार अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। अशोक खरात याने हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचं आतापर्यंतच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीतून समोर आले। अशोक खरात हा आर्थिक गैरव्यवहाराचं मोठं रॅकेट चालवायचा असा संशय पोलिसांना आहे। खरात हा त्याच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक आणि राजकारण्यांचा काळा पैसा जमा करून तो व्याजाने द्यायचा अशी शक्यता आहे। याशिवाय तो हवालामार्फत देश विदेशात तो शेकडो कोटींची हेराफेरी करत आल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरातच्या या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता या सगळ्याची चौकशी ईडीकडून होण्याची शक्यता आहे। अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाणार आहे। यानंतर ईडी या तपासाची सूत्र हाती घेऊ शकते। तसं घडल्यास अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते।